मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जटवाडा या ठिकाणी आहे. एक 3-4 दिवसापूर्वीच छोटूभाईची आपण मुलाखत घेतली होती. हिंदकेसरी जॉकी छोटूभाई यांच्या गोठ्यावरती आपण आहे आणि थंबनेल बघून कळालंच असेल तुम्हाला, त्यांचा आवडीचा, त्यांच्या दावणीचा असलेला सर्जा हा आज कालवश झाला. त्याच्या लंपीच्या आजारामुळे त्याचं निधन झालं आणि कुठल्याही गाडा मालकावर असा प्रसंग येऊ नये, कारण ज्यावेळी बैल त्याच्या घरातून दारातून निघून जातो त्यावेळेस त्याला जाणीव होती खास, आणि कुठल्याच गाडा मालकावर असा प्रसंग आला नाही पाहिजे. आपल्यासोबत छोटूभाई आहे. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं कधी झालं नेमका? 25 तारखेला थोडा ताप वगैरे होता त्याला, आणि 26 तारखेला 2-3 मानेपाशी गाठ उठल्या होत्या. बरं. त्याच्यानंतर तो वाढतच चालले गेला. त्याची थोडक्यात कारकीर्द सांगा ना सर्जाची. थोडक्यात कारकीर्द म्हणजे काय, आता नेटकंच आपण आदतपणात वासरू घेतलेला होता. हां, एक मिनिट. काय म्हटले? थोडक्यात म्हणजे थोड्या दिवसापूर्वी आपण अगोदर त्याला आदत वयात घेतलं. खरेदी केला होता वासरू? हो. कुठून? आपल्या गावातूनच घेतलं होतं. बरोबर. आज किती वय होतं त्याचं? आता 3 वर्ष झालते त्याला. आता नेटकंच दात लावले होते त्यानं. अच्छा, दुसरा झाला. दुसरा झाला होता. हो. मग आता इतकं मोठं मैदान येत आहे 9 तारखेचं, त्या मैदानासाठी मोठ्या प्रमाणात वासर खरेदी विक्री झाली. याच्यासाठी मागणी नाही आली का तुम्हाला? याच्यासाठी तर कॉल येत होते, पण माझा ऑलरेडी व्यवहार चालू होतो पुणेवाल्यासोबत. पण नेटके दात लावल्यामुळं मी काही थोडं रिस्क घेतलं नाही. अच्छा. ते हिशोबानं आपण म्हटलं महिनाभरच्या नंतर जावा तिकडं घेऊन. कुठला लंपी झाला होता ते सांगा. आतून होता बाहेरून होता? आतला होता. हो. कसं कळालं तुम्हाला लंपीचा आजार आहे म्हणून? ते एक लंपीचा आजार असा आहे, 2-3 गाठी उठते, पण आतून जास्त सूज येत चालते वासरांना, जनावरांना. मग याच्यावर काही तुम्ही पर्याय काही हे नाही केला का, निदान? केलं तर डॉक्टर वगैरे सगळे करून बघितले ते, पण काही हाती लागलं नाही. किती बैल आहे तुमच्याकडे आज सध्या दावणीला? सध्या आता 2च वासरे आपले घरचे 2 वासरे. आता दुसरा कुठे आहे मग? दुसरा आहे गावातच, बाजूला ठेवलं जरा. याला जसं तुम्हाला कळालं की लंपी झाला, हो, याची व्यवस्था दुसरीकडे केली होती तुम्ही? हो, दुसऱ्याकडं. म्हणजे 2 बैल आहे आपल्याकडे उजूक, म्हणजे आपले लेंगरे सरकार दादा त्यांच्या देवा पण आहे. देवा पण तुमच्याकडे? आपण 2 दिवसापूर्वीच देवाची मुलाखत घेतली ती. हो, त्याला पण बाजूला ठेवला, आणि याला आपला वासरू त्याला पण बाजू केलं. बाकीचे तर ढोरं आहे आपल्यापाशी, पण जे आपले समजा त्यांना बाहेर काढलं होतं. याला सेकंदात पळवलं नाही का तुम्ही? नाही, सेकंदात नाही पळवलं, म्हणजे 3 फेऱ्यात आणलं एकदा. फर्स्ट टाइमला गट वगैरे काढलं होतं त्यानं. बरं. सीमी बी चांगल्या बैलासोबत लढत घेतली होती. अच्छा. बिनजोडला नाही काढला. बिनजोडला पण नाही. म्हणजे मैदानात शक्यतो कमी होता, पण गोठ्यावर तुमचा आवडीचा बैल होता. हो. आणि आज काय सांगाल, कारण दारातला बैल एखाद्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस मालकावर वेगळा प्रसंग राहतो. घरातल्या व्यक्ती गेल्यासारखा तो दुःखद क्षण आहे ना. एक आपल्या घरातला सदस्य राहतो, आणि कोणत्याही गाडा मालकावर असा टाईम नाही यावा. किती वाजता निधन झालं त्याचं? तिथं 4-4:30च्या दरम्यान निधन झालं. पहाटे? हो. बरोबर. कोणी बघितलं सकाळी? सकाळी काय, रात्री 1:30 वाजता मी चक्कर मारून गेलो त्याच्यापासून. त्या टायमाला उभा होता. तुम्हाला कुठंतरी जाणीव झाली ती का, म्हणजे असं होऊ शकतं? त्याचं कंडिशन कालपासून जर खराब वाटत होतं आपल्याला, तर कोणी बी चक्कर मारायचंच उठून रात्री बी. पण 1:30 वाजता मी आलो त्या टायमाला एकदम उभा होता ते, आणि 4च्या दरम्यान आलं तर त्याचा मृत्यू झालेला होता. डॉक्टरांची फॉर्मॅलिटी झाली का पूर्ण? त्याचा पंचनामा वगैरे? हो, झालं. काय प्रोसेस केली त्यांनी? काय आले त्यांनी फोटो वगैरे घेतले, काय त्यांचे फॉर्म वगैरे काही दिले, ते भरून द्या म्हणे, पुढं बघू. पहिल्यांदा झालं का असं तुमच्या दारात? नाही, ही घटना आपल्यापाशी याच्या अगोदर बी झाली, 2 वर्ष अगोदर. त्या टायमाला बी 1 लक्ष नावाचा आपला खोंड, लय वासरू चांगलं होतं. त्या टायमाला बी असंच आपल्याला हे झालं, आणि आता हे दुसऱ्यांदा झालं.
याच्यावर पर्याय काय, उपाय काय ते सांगा. भरपूर मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडं मराठवाड्यामध्ये खेळ बंद केले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात खेळ भरवण्यात आले होते. 2-4 मैदान चांगले लागले होते, तर ते मैदान स्थगित केले, बंद केले. आणि लंपीचा आजार म्हणून त्यांनी कारण दाखवलं. याच्यावर पर्याय काय नेमकं, गाडा मालकांना कसं लंपीचा सांगतात? प्रभाव तो खरोखर वाढलेलाच आहे. आणि तो बंद बी असला 1 महिना तर काही गाडा मालकांना दमसबूर करून घ्यावं त्याच्यासाठी. कारण की ही वेळ बार बार येत नाही. एकदा हातातली संधी गेली ना तेव्हा कळतं माणसाला काय राहतं. नक्कीच आज तुमच्यावर जो प्रसंग आला तो कोणावर येऊ नये. लंपीचे कुठल्या म्हणजे आजार कुठल्या उद्देशाने दिसून येतो आपल्याला? 2 प्रकारे येते. काही जनावराला ओरतून जे फोडे येते ना ते 3ऱ्या-4थ्या रोजी फुटून जातात. आणि काहीचं फुटत नाही. जे वासरायचं फुटत नाही ते वासराचं जगणं बी शक्य नाही. तुमचे मोठे बंधू पण आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करू. बाय, नमस्ते. काय सांगाल, सर्जा तुमच्यातून निघून गेला आज. एक जनावरांची जर दावण बघितली, म्हशी असतील, गाई असेल, बैल असतील, तर चांगल्या प्रमाणात दावण आहे. आणि सगळा सांभाळ तुमचा निस्वार्थ आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने सांभाळ करता जनावरांचा. रोज किती क्विंटल दूध जातं तुमचं म्हशींचं? क्विंटल 1.25 क्विंटल आहे. क्विंटल 1.25 क्विंटल. बरं, आता बैल निघून गेला आज गोठ्यातून कुठंतरी. जाणीव काही भरून निघत नाही. पण कसं आता ते प्रमाणच खूप चालू आहे. एक आपल्या गांधीलीच्या मैदानापूर्वीच त्याला ताप वगैरे आली ती. दुसऱ्या दिवशी आपण डॉक्टरला त्यांना दाखवलं. ट्रीटमेंट चालू होती त्याची, पण ते वाढतच चालले गेलं. ते लंप्याचं 1-2 प्रकारचे कारण हे जी आतली जे लंपी आहे गळाला जे घसाला धरून घेतले त्यांनी, ती इतकी सुजीवून जातीमधून असे गाठी आलते त्याला. आणि नाही जगलं. शक्यतो याच्यात बैल वाचतच नाही आमचे. दुसरं लंपीच्या आजारामध्ये म्हणजे दुसरा नंदी समजा आमच्यावाला 2 वासर झाले असेल. 2 वर्षापूर्वी एक झालता आणि आता एक सध्या झाला. कसं आवाहन कराल, कसं सांगाल एक सल्ला म्हणून गाडा मालकांसाठी ज्यांच्या दारात, आणि आज मोठ्या प्रमाणात बघितलं आपण तर शर्यतीतल्या बैलांनाच हा आजार जडतोय? तो हा बैलाला जास्तच आहे खिलार, म्हणजे म्हैसूर ना. ही कुठली जात होती? बेरडमध्येच होता, म्हैसूर बेरडमध्ये. पण सर्वच गाडा मालक खूप काळजी घेतात. पण आता जे नशिबाच्या पुढं काही चालत नाही आपलं. 100%. तरी पण आज काय होतंय, ज्या बैलाला चांगली एक विक्रमी खरेदी म्हणजे त्याची रक्कम लागल्या जाते त्याच बैलावरती हा प्रसंग येतो. आपण आतापर्यंत बघितला. चालतं, ते चालू होतं छोटूचं त्याचं काहीतरी व्यवहार घाटामध्ये जायचं. पण आता काय नशीब, मी सांगितलं नशिबाच्या पुढं काय आपलं. नक्कीच तुमच्यावरती जी वेळ आली ती कुठल्याच गाडा मालकावर आली नाही पाहिजे. आणि सगळ्यांनी एक उपाययोजना म्हणून बैलाची काळजी घेणं गरजेची आहे. त्याला वेळेवर त्याच्यावर लसीकरण पण आहे ना? लसीकरण आहे ना, पूर्वी लस देतात ना, सर्व डॉक्टर येऊन लस बी देतात. फरक पडतो का त्याने काही? आहे फरक बी. समजा आपण दिले भरपूर ते, म्हणजे दुसऱ्या ढोराला पण दिले. पण आता येतच ते एखाद्याला. बरोबर. नक्कीच गाडा मालकांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला ही म्हणजे हे दुःख पेलण्याची भगवंत शक्ती देव. धन्यवाद.